नमस्कार, मी शीतल. तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर शुभ सकाळ. मस्त आता स्वयंपाक करत आहे मी, बघू शकता तुम्ही. आणि आपली सुरुवात ही देवपूजेपासून होते. देवपूजा ही आवरली आणि लगेच किचनमध्ये आले मी. आणि आता मस्त पोळ्या करून घेते आणि नंतर काहीतरी भाजी बनवते. चला तर बघा मग. मस्त अशी आता कांद्याची चटणी बनवते मी. इकडे टमाटो कोथिंबीर घेतलं, इकडे कांदा टाकून घेतला, थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि छान अशी तव्यावरच कांद्याची चटणी बनवते. हे बघा, छान असं आपल्या कांद्याची चटणी बनवत आहे मी तव्यावर. आणि आता कांदा भाजत आहे तिकडं. तोपर्यंत म्हणलं चला आपले भांडे बिंडे सगळं लावून घ्यावं, म्हणून मी आता मांडणीला सगळे भांडे लावत आहे. आणि भांड्याचे टोपले 2 भरलेले होते, ते दोन्ही पण रिकामे करून घेते. आणि मग स्वयंपाक हे झाल्यावर, जेवण सगळ्यांचे झाल्यावर परत भांडे घासावी लागतील. त्यामुळे आता हे भांडे लावून घेत आहे मी, तुम्ही बघू शकता. आणि भरपूर असे भांडे असतात रात्रीचे पण, त्यामुळं ते रात्रभर तसे टोपल्यामध्ये असतात. मग सकाळी असंच काम करत करत, स्वयंपाक पाणी करत करत मग लावून घेते सगळे. चला तर बघा मग. आणि लगेच आवरलं आणि बाहेर आले हॉस्पिटलला. मला थोडंसं बरं नव्हतं, त्यामुळं मी हॉस्पिटलला आले, बघू शकता तुम्ही. आणि इथं बसलेली आहे मॅडम, थोडंसं बाहेर गेल्यात त्यामुळं बसले मी इथं. आता मला इथं ब्लड हे चेक करायचं होतं, त्यामुळं इथं माझं ब्लड चेक करण्यासाठी थांबले मी. चला तर मग कालचाच व्हिडिओ मी कंटिन्यू करते, कारण आता सकाळ झाली आहे. नंतर हॉस्पिटलहून आल्यावर मी आरामच केला, काही शॉट घेतला नाही. आणि आता बघू शकता तुम्ही, इकडं मी आपल्या अप्सरांचं शेड उघडत आहे, कारण सकाळचे मला वाटते 6:30 वाजले. तर त्यामुळं आता म्हणलं चला आपल्या अप्सरा आता बसल्या असतील, वाट बघत असतील बाहेर येण्यासाठी. त्यामुळं मी आता त्यांचं शेड उघडत आहे. आणि बघा कसल्या घाईनं बाहेर येतात त्या. म्हणजे आपण जेव्हा जातो ना, त्यांना माहिती होते आपण यायलो म्हणून. अशा ज्या म्हणजे थोडासा गॅप आहे ना, तिथून सारखं बघत राहतात त्या बाहेर येण्यासाठी. बघा आपल्या सगळ्या अप्सरा सोडल्या आता. हे बघा, मी आता आपल्या अप्सरांना म्हणजे रात्रीच भात लावून ठेवलेला होता. आता ते कुकर इकडे आणून ठेवलेला आहे आणि रात्रभर मस्त असा थंड होतो. आणि त्यामध्ये थोडेसे गहू आणि तांदूळ मिक्स करून शिजवल्या जातं, त्यामुळे एकदम मोकळा भात आणि गहू पण छान शिजल्या जाते. तर आता बघू शकता तुम्ही, मी आपल्या अप्सरांना खायला टाकत आहे. तर सगळ्या जमा होत आहेत खाण्यासाठी. आणि सकाळचा टायमिंग आहे, एकदा मस्त सगळ्या खात्यात पित्यात. आणि ऊन पण खूप लगेच पडायले. 10लाच शेडकडं खूप कडक असं ऊन पडते, त्यामुळं खाऊन पिऊन त्या 10 वाजता शेडमध्ये जातात. कारण आता आपले झाडं पण लहान आहेत, त्यांना झाडाखाली पण बसायला सध्या चान्स नाही ना. आपल्या घराची सावली पण लेट येते 4च्या समोर, त्यामुळं ते आता खात्यात पित्यात आणि शेडमध्ये जाऊन बसतात. आता त्यांना सकाळी सकाळी भूक पण खूप लागलेली असते, म्हणून त्यांचं नियोजन हे रात्रीच करून ठेवते मी. भात हे रात्री शिजवून ठेवते मी, बघू शकता तुम्ही. आणि आता मस्त खात्यात, ह्या इकडे तिकडं फिरतात. मस्त फ्रेश वाटतं त्यांना पण. आणि सकाळी 10 वाजले की कडक ऊन लागायले, त्यामुळे मग त्यांना काही लई वेळ बाहेर नसतात. ऊन आलं की लगेच शेडमध्ये जातात, त्यांना ऊन बिलकुल जमत नाही. हे बघा, आता आपल्या अप्सरा सोडल्या, त्यांना खायला प्यायला टाकलं, पाण्याचे टब पण भरून ठेवले. आणि आता चला म्हणलं आपली रोजची झाडझूड करून घ्यावी. आता पार्किंग पण झाडून घेते, बाहेरचं पण झाडून घेते आणि मस्त सडाविडा मारते. आता बघू शकता, हे सूजचं खोकं भरलेलं आहे. रात्री खूप वारं होतं ना, त्यामुळं ते खोकं खाली पडलेलं. पूर्ण मुलांचे एक्स्ट्राचे चप्पल आहेत त्यात ठेवलेले. आता चला पार्किंग हे झाडून घेते, बाहेरचं पण आवरून घेते. बघा तुम्ही.
बाहेरचं झाडून घेते आणि खूप थंड असं फ्रेश वाटते सकाळी सकाळी उन्हाळ्याचं बाहेर. आणि इळभर तर असं बाहेर यायला नको नको वाटते. बघू शकता असं थंड वारं सुटले बाहेर आणि झाडून घेत आहे मी बाहेर. कारण कसं आहे खाली गाड्या खूप मोठ्या चालल्यात, खाली काम सुरू आहे रोड नाल्यांचं, त्यामुळे इतका किती बी स्वच्छ झाडा डायरेक्ट धूळ रेती गिट्टी असं पडण्यावरच आहे आपल्यासमोर. त्यामुळं चला म्हणलं आता खराट्याने झाडून घेते बाहेरचं आणि पासडा रांगोळी करून घेते. परत मला घरातलं पण सगळं आवरायचं आहे. अगोदर सगळे आवराआवरी झाडझूड करायची, पुन्हा आंघोळ हे करून लगेच देवपूजा करायची आणि बाकीचे कामं लगेच सुरू करायचे. चला तर बघा मग आता हे बघा आता घरात आले झाडूझूड करायला आणि कार्तिक आणि मीच उठलेले आहेत, बाकीचे सगळे झोपलेले आहेत. आणि ते उठायच्या अगोदरच माझी सगळी झाडझूड हे होऊन जाते आणि मग नंतर स्वयंपाक पाणी करते, नंतर घर पुसून घेते. त्यामुळं आता बघू शकता तुम्ही माझी गडबड ही झाडझुडीची चालली आहे. कमी जास्त मला तरी 30 मिनिट तर सहज लागतात सगळं आवरायचं झाडझूड करायची म्हणल्यावर. वरचं सोडून बरं, वरचं तर सगळं कामं झाल्यावर निवांत दुपारच्या टायमिंगला किंवा संध्याकाळी सगळं आवरून घेत असते मी. पण सहसा तर मला खालचंच सगळं झाडझूड करायला अर्धा तास सहज लागतो. बघू शकता तुम्ही आता हे हॉल बेडरूम झाडून घेते आणि लगेच किचन तो बाथरूम पडला स्पेस सगळं झाडायचं असतं. कारण ह्या अवकाळी वाऱ्यानं तर असली धूळ यायली घरामध्ये इतकं लगेच, आणि पांढरी फरशी असल्यामुळे तर लगेच दिसते धूळ. त्यामुळे एकदम सगळं स्वच्छ झाडझूड करून घेते आणि मग नंतर सगळं घर पुसून घेणार आहे. बघा तुम्ही पुढं आता हे सगळं झाडझुडीचं काम चाललं आहे माझं आता.